ह्याच्यावरती आपण फोकस करणं गरजेचं आहे. टीमकडून चुका झाल्या त्याच्यावरती चर्चा आपण जरूर करू, परंतु सध्याच्या घडीला विसरून पुढे निघायचंय हेच काहीसा अमर सांगतोय आणि इथे मात्र विश्रांती देतोय दुसऱ्या सामना देखील. तर येणारा पुढचा सामना माऊली, चला 12th मॅन नाहीये तुमचा. माऊली संघ प्लीज विनंती करतो मी तुम्हाला, आपला 12th मॅन पाठवून द्या. सिद्धार्थ प्लीज आपला 12th मॅन पाठवून द्या. त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कट्टे स्मॅश किंग्स 11 संघ आपला 12th मॅन. यस, आपलं देखील वेलकम असेल. आणि चला चेंडू द्यायचा इथे. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय पुन्हा एकदा थोडासा फेरबदल या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी पुन्हा एकदा आपण विनंती करूयात. प्रथमच आपल्या कळंबोली शहरामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, अर्थातच चौक मधील एक सुंदर देखणा आवाज आणि त्याचबरोबर एक चांगला कलाकार, अर्थातच या विनंती करूयात ओंकार जिगुराव सरांना. थँक्यू सो मच. हॅलो, तर चला एक विनंती असणार आहे, साई कृपा आर्यन्स संघाचे कॅप्टन राहुलजी चव्हाण साहेबांशी आपण संपर्क साधायचा ही विनंती असेल. चला यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला माऊली 11 आणि दुसऱ्या बाजूला स्मॅश रणजित कट्टे पाटील 11 हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय. रणजित कट्टे पाटील 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय माऊली 11 टीमला. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजित आणि विनो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पहिलं चेंडू त्यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक फार वेगानं चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू उचलणार, फेकणार, काय क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. वेगात चेंडूपर्यंत आला, वाकला, त्यानंतर चेंडू उचलून फेकतोय. तोपर्यंत या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती सुद्धा 2 धावा आणि याही चेंडूवरती 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने 4 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. माऊली 11 या संघाच्या गोलंदाजी अविनाश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना खरं तर बराचसा क्रिकेटचा अनुभव याही खेळाडूच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव यावेळेला पण आपल्याला पाहायला मिळतोय. चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निखिल कडके या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मी विनंती करेन फैसलजी पोपेरे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. मागील सामन्याचा सामनावीर निखिल कडके इथे आलाय, तर निखिल कडके यांना मात्र सन्मानित केले जाते. प्लेअर ऑफ द मॅच आपले अतिथी अर्थातच फैसलजी पोपेरे साहेब, वाहतूक सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. तर कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन मित्रा. नक्की कॉंग्रॅच्युलेशन्स. निखिलला म्हणायचं का विरोधी संघाला म्हणायचं, कारण की निखिलच्या कॅचेस सोडल्या. येस, थँक्यू. 4 चेंडू संपले धावफलकावरती, 5 धावा लागल्यात. यावेळेला टप्पा पडला. बॉल थोडस आतमध्ये येतो ना पाहायला मिळतो, दिसवतो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 बॉल आतापर्यंत संपलेत. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. खरं तर 5 धावा धावफलकावरती सुद्धा लागल्यात आणि या पहिल्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं होतं. इथे मात्र फुल टॉस वसूल केलाय. बॉल पाठवलं सीमा पार. येतोय पहिला दंड.
आणि पहिलं पापनचं षटक खरं तर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक फक्त लॉंगरला उभे होते आणि अशा वेळेला धावा जमवण्याची संधी होती आणि या संधीचं सोनं सन्माननीय संदेशजी ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तो जरूर ओंकार आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन यावेळेस मात्र व्यासपीठावरती येते. अर्थातच रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय संदेशजी ठाकूर साहेब यांचं मात्र आपण मोस्ट वेलकम करूयात. खूप 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 महत्वाची गोष्ट आहे आणि अमूल्य गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर ही स्पर्धा आता एक वेगळ्या उंचीवरती जाते. कारण की सकाळपासून आपण पाहतो राहुलजी ज्यांची वाट पाहत होते आतुरतेने. अर्थातच रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशजी ठाकूर साहेब हे मात्र आमच्या समोर जुळले गेले. त्यांचं आपण मोस्ट वेलकम करूयात. सदैव महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून या तरुणाईला, कामगारांना, त्याचबरोबर आपण पाहतो सर्वसामान्य जनतेला न्याय आणि हक्क देत असताना मात्र त्यांची राहिलेली भूमिका सदैव चर्चेचा विषय राहिले आणि आज मात्र आपण पाहतो की त्यांच्या येण्याने या व्यासपीठाला देखील एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया व्यासपीठावरती संदेशजी ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 आणि राहुल दादा यांच्यावरती त्यांचं असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर भारतीय संस्कृती अतिथी देवो भव या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी येतात. त्या सर्वांचा यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2025 चषक मध्ये आपलं मनापासून स्वागत करूया. खरं तर या विभागामधली एक दमदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जात आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय राहुल दादा यांनी फार मेहनत घेतली आणि त्यांच्या सोबतीला असणारे गुरुनाथ गायकवाड समाजसेवक उद्योजक खरं तर अगदी जातीनं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. खरं तर तरुणांच्या खेळाला वाव देण्याचं काम या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आणि या संपूर्ण कळंबोली विभागातील शहरी भागातील हे सर्व खेळाडू आजच्या या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या आपला नशीब आजमावणार आहेत आणि एक चांगली स्पर्धा दिमागदार देखणं आयोजन या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाचा विचार केला तर अगदी चौ बाजूनी बरोबर आहे. फ्लॅग्स आपल्याला झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भगवमय वातावरण मनसेचा खरं तर झंझावात खरं तर या मैदानावरती निर्माण करण्याचा प्रयत्न राहुलदादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती चालू आहे. नाही जाईल थांब. लॉक आहे ना प्रॉपर बसला पाहिजे. सन्माननीय भारत नानारवर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या विभागातील एक दमदार उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. मनसे चषक 2025 मध्ये आपल्या मनापासून स्वागत. 17 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. या वेळेला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पण त्यांच्याकडे अपील मागितली जाते परंतु आत्मविश्वास थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. पहिले सत्र मैदानावरती चालू आहे. पहिली इनिंग चालू आहे. 24 चेंडूचा पहिलं इनिंग असेल. 4 ओव्हरची इनिंग असेल. 4 ओव्हर म्हटलं तर किमान 50-55 धावा तुम्हाला धावफलकावरती आणाव्या लागतील. यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. उंची जास्त घेतली आहे. फिल्डर येतोय बॉलच्या खाली. झेल पकडला जाईल. पहिली मोठी विकेट मैदानाच्या सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक भरत दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. बरेचसे मान्यवर खरं तर या सकाळच्या सत्रामध्ये अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व गोडगुणी मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूया. घेऊन चालतोय मैदानाकडे, जिथे एका बाजूला मॅच मैदानावरती पाहायला मिळते स्मॅश रणजित कट्टे 11 कळंबोली आणि त्याच्या विरोधात माऊली 11 या दोन संघादरम्यान टॉस जिंकला तो स्मॅश रणजित कट्टे 11 या संघानं आणि प्रथम निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं माऊली 11 संघाला आणि आतापर्यंत धावा जर आपण धावफलकावरती बघितल्या तर टोटल जमली आहे 17 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. कमी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलं खरं तर माऊली 11 या संघानं. गोलंदाजी वाट्याला आली आणि गोलंदाज खरं तर खडे उतरलेत. जो विश्वास कर्णधाराने आपल्यावरती सोपवला तो विश्वास आतापर्यंत सार्थकी लाभलाय. तो गोलंदाजी करणाऱ्या माऊली 11 या संघासाठी या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. साई आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कर तिसऱ्या षटकामध्ये. अजूनही 2 ओव्हर मैदानावरती बाकी आहेत. या बॉलवरती धाव मिळत नाहीये. डॉट बॉलचा खेळ संपलाय. धावफलक स्थिरावलाय. ते टोटल 17 या धावसंख्येवरती. गोलंदाज पुढे एकदा तयार. हा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने हा टाकलेला बॉल तुम्हाला नजर बॉलवरती ठेवावी लागेल. वेट अँड वॉचची भूमिका तुम्हाला साकारावी लागेल. खरं तर संयमाला तुम्हाला साथ देणं गरजेचं आहे. संयम ठेवावा लागेल. चेंडू टप्पा पडला तर थोडंसं धीम्या गतीनं बॅटवरती येत आहेत. अशा वेळेला अगोदर बॅट फिरली गेली आणि त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हा पुढचा बॉल हा वेगवान होता. वेगवान टाकण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकवरती टाकायचा होता. प्रयत्न फसला आणि उजव्या डाव्या स्टिकच्या थोडंसं बाहेरचा हा बॉल. पंचाने सांगितलं वाईड बॉल आहे. वाईडच्या मदतीनं धावफलकावरती एक धाव जोडली जाईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 18 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघितली तर चांगली सजवली गेली आहे. यावेळेला मात्र अगदी टच केला, फक्त पुश केला आणि खुश असं समीकरण पाहायला मिळालं. अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोरून बॉलनी वाटचाल केली. मोहिते आक्रमक गोलंदाजी टिचून मारा. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज येतोय खाली. चेंडूच्या झेल पकडला जाते. लाजवाब चेंडू मैदानात. थँक्यू डीजे. खरं तर ऊर्जात्मक सॉन्ग गाणं या ठिकाणी वाजवलं गेलं. ते डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. रणजित कट्टे 11 हा संघ एक दावेदार प्रबळ दावेदार आहे. खरं तर चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु काय फटका लगावलाय. तू मैं अशी गफलत आणि दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चौकार खरं तर एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतोय बॅटिंग करणाऱ्या रणजित कट्टे 11 या संघासाठी. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. ते टोटल 26 या धावसंख्येवरती माऊली 11 बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे अडचणीमध्ये सापडले परंतु नशिबाचा चौकार देव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर झेल आला होता परंतु तू मैं अशी गफलत आणि दोन्ही खेळाडूंना चकवा देत
खरं तर चेंडूने वाटचाल केली सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते टोटल 26 या आकड्यावरती. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 7 चेंडूवरती धावा आलेला नाहीयेत. 7 चेंडू मेडन मैदानावरती पाहायला मिळाले. फक्त 11 चेंडूवरती धावा येताना आपण बघितल्यात आणि चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. आणि नमो चषक खरं तर एक मोठी स्पर्धा या मैदानावरती सातत्यपूर्वक भरवली जाते. 10 दिवसाची डे नाईटची जी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर बाईक जिंकणारा हा खेळाडू सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय, गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी गोलंदाज सियार हा पुढचा चेंडू आणि मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय राजेंद्र कुमार शर्मा साहेब व्यासपीठावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनसे चषक 2025 मध्ये राहुल दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपण मनापासून स्वागत करूया. सुस्वागतम. बरेचसे मान्यवर खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना पाहायला मिळतात आणि मोलाचा वेळ खर्ची करून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल दादा चव्हाण यांच्यावरती त्यांचं असणारं प्रेम आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या स्पर्धेखातर खरं तर यांची सर्वांची उपस्थिती या ठिकाणी या मैदानावरती लाभताना पाहायला मिळते. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. शेवटची ओव्हर मैदानावरती सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय आणि आतापर्यंत मोठा फटका मारू दिलेला नाहीये. यावेळेला हवाई सफर, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जोरात चेंडूपर्यंत धावतोय परंतु चकवा दिला चेंडूने. खराब थोडंसं क्षेत्ररक्षण, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतील त्या 3 आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते टोटल 32 धावसंख्येपर्यंत. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज, कारण आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. आघाडीच्या फलंदाजांनी तेवढीशी चांगली कामगिरी केलेली नाही, परंतु त्यानंतरचे मधल्या फळीचे फलंदाज चांगला खेळ मैदानावरती करण्याचा प्रयत्न यावेळेला करतायत. फुलटॉस होता, कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. फिल्डर आहे, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न आणि झटका लागता लागता वाजलाय खरं तर आणि या चेंडूवरती फलंदाज बचावलाय. धाव कंप्लीट केली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने हा चला विकेट गेली. 1 धाव मिळाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट गेलेली आहे. 33 धावसंख्या धावफलकावरती लागले. 4 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 33 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम मावली पण या संघाची रणजित कट्टे पाटील 11 हा संघ मैदानावरती फार चांगला खेळ करतोय. बॉलिंग आतापर्यंत फार चांगली त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना सुद्धा चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल, कारण समोरचा खेळणारा माऊली 11 संघामध्ये सुद्धा चांगले चांगले फलंदाज, चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा बॉल. सचिन कारभार गोलंदाजी मार्कर यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न फसला गेला आणि पुन्हा एकदा रनआउटची विकेट आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती टोटल धावसंख्या लागली ती 33. येणाऱ्या 24 बॉलमध्ये गरज आहे ती कंपल्सरी 24 धावसंख्येची.
हा वचनपूर्तीचा प्रभाग क्रमांक 8 विभागीय सचिव सन्माननीय दिनेशजी गुरव साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं, आपलं स्वागत आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 8चे शाखाध्यक्ष सन्माननीय हरीशजी गुरव साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सन्माननीय दिनेशजी गुरव आणि हरीशजी गुरव या दोनही मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली शहर आयोजित मनसे चषक 2025 मध्ये आपलं मनापासून स्वागत. कैलासवासी संदीप धनाजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेली ही स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय राहुल चव्हाण साहेब कळंबोली शहर अध्यक्ष. त्यानंतर संयोजक या स्पर्धेचे गोरक्षनाथ गायकवाड साहेब या विभागाचे ज्येष्ठ उद्योजक समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून बरीचशी चांगली कामं या संपूर्ण कळंबोली पनवेल विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या आपण पाहतोय माध्यमातून ही स्पर्धा खरं तर भरवली गेलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत एकदा करूया. त्यानंतर यानंतरची होणारी मॅच परेश 11 आणि संघर्ष बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. परेश 11 आणि संघर्ष बी या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस करण्यासाठी व्यासपीठावरती या. मॅच मैदानावरती चालू होतीये. टार्गेट ठेवले ते टोटल 34 धावसंख्येचा 24 बॉलमध्ये. बॉल आणि धावांमधलं अंतर जर बघितलं तर 10चा अंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक पहिलं गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येईल. तो हरिदास याच्या हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी दिला जातोय. हरिदास गोलंदाजी मार्कर आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज संतोष गोस्वामी आणि सचिन कारवार बायकर बॅन सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांना देऊया शुभेच्छा. टार्गेट ठेवलेलं आहे ते 34 धावसंख्येचा 24 बॉलमध्ये. हे टार्गेट कशा पद्धतीने पार केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. नगरसेवक माफ करा नाभिक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य खैर साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण आलेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. गोलंदाजी मार्कर हरिदास आपल्याला पाहायला मिळतोय. यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा संघ मैदानावरती चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण बॅटिंग करत असताना थोडीशी फलंदाज अडखळत खेळली, कमी धावा झाल्या. या धावा आता तुम्हाला रोखायच्या आहेत. धावा रोखल्या जातील की कंप्लीट केल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. 24 मध्ये 34 टार्गेट तस तिथं जर बघायला गेलं तर हे धावा जास्ती सुद्धा नाही आहेत. बघायला गेलं तर या धावा कमी सुद्धा नाही आहेत. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेट सड्डा आणि राजकारण शेवटच्या क्षणाला काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत सांगणं फार कठीण कोणता संघ जिंकेल, काय घडेल काय बिघडेल हे येणारा काळ आणि वेळच ठरवेल. गोलंदाजी मार्कर हरिदास गोलंदाजी मार्कर तयार. तत्पूर्वी पंचांना विनंती असेल आपण लगेच सामना चालू करायचा आहे. पहिल्या फेरीचा चौथा सामना परेश 11 आणि संघर्ष 11 दोन्ही टीम कॅप्टनला शेवटची विनंती असेल आणि आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आपण लगेच टॉससाठी यायचं आणि पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू नो चेंडू. थँक्यू डीजे. धर्मरक्षणापायी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकावर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फार चांगलं दिमागदार आणि देखणं हे आयोजन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फार चांगलं गीत डीजेने वाजवलं. खरं तर हा पुढचा चेंडू सरळ बॅटमधून खेचायचा होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते टोटल 6 या धावसंख्येवरती.
येणाऱ्या 22 बॉलमध्ये 28 धावसंख्येची असेल गरज. गोलंदाज हरिदास पुन्हा एकदा तयार. यंग टॅलेंटचा भरणा असलेला हा संघ, युवा जिगरबाज खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला समोर टाकलेला बॉल होता, उंची जास्त घेतली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न फसला. आणि इथे मात्र कॅप्टनने केले चुकीला माफी नाही आहे. आणि या चेंडू कारण तुम्ही झेल कुणाचा सोडलाय, सचिन कारवारचा झेल मात्र या ठिकाणी सोडला गेला. बायकर मॅन ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक चांगली इनिंग साकारली जाते आणि त्याचा झेल तुम्ही या मॅच मध्ये सोडताय. कारण 24 मध्ये 34 तुम्हाला थांबवायचे आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. आणि बघा ईट का जवाब पत्थरचे मैदानावरती लगेचच देताना आपल्याला पाहायला मिळाला सचिन कारवार. जसा झेल सोडला तसा लगेचच स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे या चेंडू संघर्ष 11B या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. परेश 11 टीमला शेवटची विनंती असेल, आपला कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी टॉस साठी पाठवायचा आहे, अन्यथा तुम्हाला आयोजक जो निर्णय घेतील त्याच्यावरती त्याला सामोरं जावं लागेल. चांगला फटका ऑन साईडला कार्पेटच्या साह्यानं क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं चेंडूच्या मागे धावतोय परंतु चेंडू थांबण्यास तयार नाहीये. गोलीच्या वेगानं चेंडू डीप शिल्लक आहेत आणि 18 धावसंख्येची गरज, जिथे 24 मध्ये 34 पाहिजे होत्या. 10चा फासला होता, हा फासला कमी केला आणि आता कमी धावा जास्त चेंडू. गोलंदाज तयार. हा चेंडू स्टाइलिश स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो सचिनच्या बॅट मधून. चांगला फटका, वॅकंट एरिया शोधला, गॅप शोधली, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्या या चेंडूवरती आलाय शेवटच्या क्षणाला चौकार आणि चौकाराच्या मदतीने चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली गेली. चौकाराच्या मदतीने टोटल 20 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये खर्ची केल्या त्या हरिदासने. आता शेवटचे उरले ते 18 बॉल आणि गरज आहे ती फक्त 14 धावसंख्येची. 14 धावांची गरज आहे आणि सर्व कॅप्टन सर्वच टीमने याची नोंद घ्यायची आहे. फक्त 14 धावसंख्येची गरज आहे. राहुलदादा चव्हाण कळंबोली शहर अध्यक्ष संपूर्ण या स्पर्धेला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रीतीताई राहुलदादा चव्हाण विभागीय अध्यक्षा कळंबोली शहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. फार मेहनत सर्वच जण या स्पर्धेसाठी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मानाची आणि सन्मानाची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. मनाला भुरळ घालतील अशा या ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येक सामन्याचा सामनावीर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये विकास. हा पुढचा चेंडू ऑन साईडला ताकदवर खेचायचा होता, ताकदीचा उपयोग केला होता परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. शेवटचे आता बॉल बाकी आहेत ते 16 आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. 16 मध्ये 13 तसं बघायला गेलं सर तर या धावा कमी नाही आहेत, कमी जास्ती सुद्धा नाही आहेत. या धावा डिफेंड करता येऊ शकतात. तुमची गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. टिचून मारा केला, निर्णायक चेंडू टाकले आणि ही विकेट
चीन कारवारची विकेट ही फार मोठी गोष्ट असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या माऊली 11 या संघासाठी. ही विकेट जर मिळवली तर या सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, काय बिघडेल काय घडेल हे सांगणं फार कठीण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, हा पुढचा बॉल. हा चेंडू फिरवून मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन खेळलाय आणि क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, धावतोय क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, परंतु फाईन लेग मधून चेंडू सरळ वाटचाल करेल. साजिशी कामगिरी बायकर मॅन आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एक बाईक आतापर्यंत त्याने मिळवले नमो चषकामध्ये. याच मैदानावरती खरं तर खेळण्याचा अनुभव त्याला आहे आणि यावेळेला काय फटका लगावलाय, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा स्ट्रोक, रिव्हर्स स्वीप चेंडूला पाठवलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 31 धावसंख्या धावफलकावरती लागली. आता फक्त 3 धावसंख्येची गरज आहे, औपचारिकता शिल्लक आहे. त्यानंतर आपण वळतोय टॉस बॉक्सकडे, जिथे परेश 11 आणि संघर्ष B11 या दोन संघादरम्यान मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक सन्माननीय राजेंद्र कुमार शर्मा साहेब यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आले, शुभेच्छा असतील. त्यानंतर राजेंद्र कुमार शर्मा साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस का बॉस कोणता संघ होणार हे थोड्याच वेळात या ठिकाणी निश्चित केलं जाईल. यावेळेला चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला गेलाय. औपचारिकता शिल्लक या मॅचची जरूर आहे, परंतु धाव मिळणार या बॉलवरती एकही नाही. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलचा खेळ संपलाय. 32 धावसंख्या धावफलकावरती लागली. ओव्हरची समाप्ती झाली आहे, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल बाकी आहेत आणि फक्त गरज आहे ती 2 धावसंख्येची. 32 धावसंख्या धावफलकावरती. टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकलाय परेश 11 या संघानं. परेश 11 टीमला विनंती असेल की ही मॅच संपल्यानंतर आपण लाईनअप करून व्यासपीठासमोर उभं राहायचंय. परेश 11 आणि संघर्ष B दोन्ही संघांनी लाईनअप करून स्टेजच्या समोर उभं राहायचंय. दोन्ही कॅप्टनने याची नोंद घ्यायची आहे. 12 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज, औपचारिकता शिल्लक या मॅचची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आता कोणता वापरण्यात येईल. खरं तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कर्जतच्या कडाव संघाने 1 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव डिपेंड केली होती आणि त्या खेळाडूचं नाव नितू माळी, ज्याचं यावर्षी ISPL मध्ये सिलेक्शन झालंय. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही इथून मेडनवर टाकू शकता, परंतु सन्मान दिला, टच केलं, पुश करो खुश. एकच धाव या चेंडूवरती. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर लेवल झालेला आहे आणि 33 धावसंख्या धावफलकावरती लागली. शेवटच्या आता 1 धावेची गरज. 1 धावसंख्येची गरज असेल. औपचारिकता शिल्लक. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार, हा पुढचा बॉल. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. विजय खरं तर खिशामध्ये घातलाय तो गोलंदाजी करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या रणजित कट्टे पाटील या संघानं हा सामना खरं तर खिशामध्ये घातला आणि यावेळेला बघा शेवटच्या क्षणाला डॉट बॉल आणि डॉट बॉल. अशी गोलंदाजी सुरुवातीला होणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं होतं. म्हणजे ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाची 7 गोलंदाजांना मिळते ना, त्या वेळेला गोलंदाजी आपसुकच चांगली होते. परंतु या मॅचमध्ये तसं काही झालेलं नाहीये. बॅटिंग साईड हमी झाली. यावेळेला हवाई सफर करण्याचा प्रयत्न. गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय, विकेट मिळते. फलंदाज बाद.
शेवटचा एक धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका या ठिकाणी सजवला जातोय आणि चौकारानं हा सामना फिनिश केलाय. बॅटिंग करणारे आहे. नऊ चेंडूमध्ये 26 धावसंख्येची इनिंग साकारली आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या, 13 धावा दिल्या आणि 2 महत्वाच्या विकेट ज्यानं मिळवल्या. तो अष्टपैलू कामगिरी करणारा ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यानं केला तो फलंदाज सचिन कारवार ठरतो मॅन ऑफ द मॅच. चला सचिन